हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मागचे 3 ते 4 लेक्चर्स आपण 2 गुणांच्या प्रश्नांवरच पाहिले होते. आज हे आपलं शेवटचं लेक्चर असेल 2 गुणांच्या प्रश्नावर. नेक्स्ट लेक्चर जे 3 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर असेल. ओके, चला जास्त वेळ न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न दिलेला आहे, जर x² - 4kx + k + 3 या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट असेल तर k ची किंमत काढा. आता k ची किंमत काढायला लावली. समीकरण दिलेलं आहे. आपल्या समीकरणाचं सामान्य रूप माहिती आहे आपल्याला, ax² + bx + c = 0. हे आपल्या वर्ग समीकरणांचं सामान्य रूप आहे, बरोबर. पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं k आहे +3 आहे, इथं कन्फ्यूज होऊ शकतं. मग तेच आपण समीकरण कोणत्या रूपामध्ये मांडणार, त्याला काय करायचं, आपण हे मांडून घ्या. जिथं दिलेलं आहे ते समीकरण अगोदर मांडून घ्या. त्यानंतर x² + bx + c = 0 या सामान्य रूपाशी त्याची तुलना करायची. आणि जेव्हा इथं k + 3 याला ब्रॅकेट करा, म्हणजे आपल्याला ही c टर्म मिळून जाईल, म्हणजे a b आणि हा c टर्म मिळून जाईल = 0, बरोबर. त्यानंतर पहा, त्यानंतर आपल्याला a ची व्हॅल्यू लिहून घ्या. a ची व्हॅल्यू काय आहे 1, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू हे पहा, इथं c ची व्हॅल्यू आपण मिळण्यासाठी काय केलं, k + 3 ला ब्रॅकेट केलं, म्हणजेच ही एक टर्म मांडली, बरोबर. मग c ची व्हॅल्यू k + 3, बरोबर. जर अल्फा व बीटा ही या समीकरणाची मुळे असतील तर त्या समीकरणात त्या फॉर्म्युला आपल्याला k ची किंमत काढायची, म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. अल्फा + बीटा = 2 × अल्फा × बीटा. आता अल्फा कुठे आहे आणि अल्फा कोणता, बीटा कोणता, तर त्याच्यावरून मग अल्फा + बीटा याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आणखी अल्फा + बीटा कसा काढायचा, अल्फा + बीटाचा काय फॉर्म्युला, -b/a, म्हणजेच -b/a, बरोबर. म्हणजेच अल्फा + बीटा मिळेल फॉर्म्युल्याप्रमाणे, राईट. मग -b/a म्हणजे -b ची व्हॅल्यू बघा -4 आहे. मायनस हा कॉमन साईन आहे, कॉमन साईन इथे -4k, इथे मी माझा k मांडायचा राहून गेला, k, राईट. 4k आणि a ची व्हॅल्यू 1 मांडली. मग ते सॉल्व केलं, तर सॉल्व केल्यावर काय येईल, 4k काय येईल, कारण इथं छेद 1 आहे. छेद 1 असला म्हणजेच वरची जी व्हॅल्यू आहे तीच उत्तरामध्ये येणार, राईट. जर इथे 1 असला असता, अंशस्थानी 1 आणि छेद 4k असतं, तर 1/4k आपण मांडलं असतं. पण छेदस्थानी 1 आहे म्हणजे त्याला व्हॅल्यू नसते, म्हणून आपण हे 4k मांडलं. का 4k, कारण इथं मायनस मायनस काय झालं प्लस, म्हणून 4k. चिन्हांकडे लक्ष द्यायचं, कारण चिन्ह चुकलं तर पूर्ण ॲन्सर चुकतं, पूर्ण प्रॉब्लेमला 0 मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे चिन्हांकडे पण लक्ष द्यायचं. मायनस मायनस काय झालं, आपलं कॉमन आहे मायनस फॉर्म्युल्यामधलं मायनस, आणि हा -4k आपली b ची व्हॅल्यू, म्हणून मायनस मायनस झालं 4k, म्हणून इथं +4k आलं. प्लस असलं तर मांडायची साईन गरज नसती. त्यानंतर बघा, अल्फा × बीटा करायचं आहे आपल्याला, बरोबर. अल्फा × बीटा फॉर्म्युलाप्रमाणे आपलं चाललं आहे. अल्फा × बीटाची आता व्हॅल्यू काढतोय आपण. अल्फा × बीटाचा फॉर्म्युला काय आहे, c/a. c ची व्हॅल्यू k + 3 a ची व्हॅल्यू 1. मग काय आलं, मगाच्या सारखंच इथं ह्याची व्हॅल्यू काय येणार, k + 3. आपल्याला आता अल्फा × बीटा मिळालं, म्हणजेच अल्फा × बीटा मिळालं. अल्फा + बीटाची व्हॅल्यू आता परत फॉर्म्युला लिहून घ्या आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू त्या पुट करा. सूत्रामध्ये किमती टाका, फॉर्म्युला लिहून घ्या. मग अल्फा + बीटा किती आलाय, फॉर्म्युला मी परत लिहून घेतला. मग अल्फा + बीटाची इथं व्हॅल्यू किती आली, 4k. मी इथं 4k मांडले. त्यानंतर = 2 आहे असा. अल्फा × बीटा किती आलाय, k + 3. हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. बघा 4k आहे असा, 2 × k 2k प्लस 2 × 3 6, 2k + 6. आता इथं 4k आहे, इथं 2k आहे, मग मायनस होऊ शकतं, कारण इथं प्लस आहे. इथं -4k - 2k इकडे आणला तर तो प्लस होता, तो मायनस झाला, = 6 आहे असं आपण तिथं ठेवला. त्यानंतर 4k - 2k किती आलं पहा,
2k आलं, 4तून 2 गेलं 2 आणि k आहे असं इक्वल टू 6. आता k इथं 2ला मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल, राईट. इकडे गेल्यावर डिवाइड, मग 6/2 किती येणार, 3. आपली k ची व्हॅल्यू किती मिळाली मग 3. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा फॉर्म्युला जर पाठ असतील, फॉर्म्युला आहे अल्फा इंटू बीटा, मग अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला आहे, कोणत्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ही के ची व्हॅल्यू मिळेल ते पाहायचं. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आणि किमतीमध्ये ते सॉल्व करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली 3. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5m² प्लस 2m प्लस के इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 आहे. के ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा अशा पद्धतीने सगळं दिलेलं आहे. 5m² प्लस 2m प्लस के इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाचे -7/5 हे मूळ आहे. प्रश्नपत्रिकेतच हा प्रश्न सॉल्व करताना हा पूर्णपणे सॉल्व करून दिलेला असतो. फक्त ब्रॅकेटमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे असतात. त्याला 2 मार्क आहेत. फक्त नीट समजून घ्या आणि तिथं व्हॅल्यू पुट करा. बघा दिलेलं आहे 5 इंटू, आता इथं आपल्याला ऑलरेडी आहे एमची फक्त व्हॅल्यू त्यामध्ये टाकायची. 5 इंटू आता 5m² आहे, मग एमची व्हॅल्यू काय आहे -7/5. मग त्याच्यामध्ये टाका -7/5, राईट. त्यानंतर प्लस 2 -7/5 या ब्रॅकेटमध्ये पण येणार का 2m आहे, मग एमची व्हॅल्यू इथं मी पुट केली. प्लस के इक्वल टू 0. मग ते सॉल्व केल्यानंतर बघा 49/5 वजा 14/5 अधिक के इक्वल टू 0. पहा त्यानंतर इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. त्यांनी सॉल्व केलेलं पूर्ण ही स्टेप दिली. त्यानंतर इथे ब्रॅकेट दिलं. आता आपल्याला सॉल्व करावं लागेल. 49 वजा 14, 49तून 14 गेले बघा किती राहिले 35. 35/5 केले तर किती होतं, 5ने 35ला भाग जातो, 5×7 35. मग हे ब्रॅकेटमध्ये काय येईल 7, राईट. 7 प्लस के इक्वल टू 0. मग के इक्वल टू किती आलं -7. का आला -7, कारण के हा इकडं सॉरी हा काय आहे +7 आहे. मग तो जर राईट हँड साईडला घेतला म्हणजेच असं के इक्वल टू हा राईट हँडला घेतला तर काय होईल -7, प्लसचं काय होईल मायनस, म्हणून हा के ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -7. ब्रॅकेटमध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, व्यवस्थित सॉल्व करायचं, लक्ष द्यायचं या एक्झाम्पलकडे आणि त्या व्हॅल्यू पुट करायच्या. या प्रश्नाला 2 मार्क असतात. चला नेक्स्ट एक्झाम्पल अशाच पद्धतीचं पाहूयात. पहा तिसरं पण एक्झाम्पल, जर 2 आणि 5 ही या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर वर्ग समीकरण मिळवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. पुढील कृती पूर्ण करा. मग काय केले कृतीमध्ये अल्फा इक्वल टू 2 आणि बीटा इक्वल टू 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. मग त्याचा फॉर्म्युला लिहिलेला आहे x² मायनस ऑफ अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग व्हॅल्यू पुट करा. बघा x² मायनस ब्रॅकेटमध्ये 2 प्लस आता एक्सची व्हॅल्यू काय आहे पहा, सॉरी 2 प्लस अल्फा प्लस बीटा किती येतात 7. त्यानंतर एक्स आहे असा, इथे ब्रॅकेटमध्ये काय येईल अल्फा इंटू बीटा 5 दुने अल्फाची व्हॅल्यू आहे 2, बीटाची व्हॅल्यू आहे 5. 5 दुने किती येईल 10, बरोबर. सॉरी इथे पहा x² मायनस अल्फाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2 प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे इथं 7च्या ऐवजी काय या ब्रॅकेटमध्ये येणार 5 इंटू एक्स प्लस अल्फाची व्हॅल्यू काय आहे अल्फा बघा किती आहे 2, या ब्रॅकेटमध्ये काय येणार 2 इंटू बीटाची व्हॅल्यू 5 इक्वल टू 0. आता हे ब्रॅकेट सॉल्व करा. बघा किती येते x² मायनस 2 प्लस 5 7 हा एक्स एक्स मांडले प्लस या ब्रॅकेटमध्ये काय 5 दुने 10 इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे इक्वेशन मिळाले. इथं व्हॅल्यू बघा, व्हॅल्यू फक्त सिम्प्लिफाय करा. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालं. त्याचं फक्त व्हॅल्यू लिहायला 2 मार्क आहे. फक्त लक्ष देऊन व्हॅल्यू
ब्रॅकेटमध्ये पुट करायच्यात, बाकी काही करायचं नाही. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. वर्ग समीकरण दिलेलं आहे x² - 8x + 15 = 0. आता पहा वर्ग समीकरण करताना आपण काय करतो, दोन संख्या शोधतो, दोन कोणत्या तरी संख्या की ज्यांचा गुणाकार ही टर्म आली पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी मधली संख्या आली पाहिजे, बरोबर. आता 15 3च्या पाड्यात आहेत का 15? 2च्या पाड्यात तर नाही, 3च्या पाड्यात आहेत. 3 5 15, 3 आणि 5चा गुणाकार केला तर 15 येईल आणि त्यांची बेरीज केली तर 8 येईल. पण आपल्याला काय पाहिजे, त्यांचा गुणाकार प्लस पाहिजे आणि त्यांची बेरीज काय आली पाहिजे, -8 आली पाहिजे बेरीज, बरोबर. मग आता ह्या संख्यांना चिन्ह द्यायची, चिन्ह ठरवायची, कोणत्या संख्येला कोणतं चिन्ह. बघा वजांचा गुणाकार केला तर आपल्याला अधिक येईल, बरोबर, अधिक येईल. आणि मग वजांचं ह्यांची पण बेरीज केली तर काय मिळेल आपल्याला, -3 अधिक -5 केलं तर आपल्याला बरोबर -8 मिळू शकते का, -8 मिळू शकते, बरोबर. मग अशा दोन संख्या मी शोधल्या 3 आणि 5 आणि त्यांना चिन्ह द्यायचं ठरवलं, वजाचं अधिक 15 मिळेल आणि त्यांची बेरीज केली तरी -8 मिळेल. त्यावरून मी चिन्ह दिले. मग त्यानंतर ते सिम्प्लिफाय करायचं. बघा x² मोठ्या संख्येला चिन्ह वजाचं द्यायचं, -5x - 3x + 15 = 0. त्यानंतर कॉमन ह्याच्यामध्ये ह्या दोन्हीमध्ये कॉमन काढा, ह्या दोन टर्म ह्या दोन, मग ह्याच्यामध्ये कॉमन काय येणार x, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, ह्यातला एक x -5, इथे कॉमन काढला -3, ब्रॅकेटमध्ये राहिलं x - 5 = 0. कॉमन टर्म लिहून घ्या एका ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर राहिलेली टर्म x - 3 = 0. प्रत्येक टर्म सेपरेट करा. x - 5 = 0, x - 3 = 0. मग x ची व्हॅल्यू काय मिळेल, x = हा -5 इकडे आल्यावर काय होईल +5, हा x - 3 आहे तो इकडे आल्यावर काय होईल +3, बरोबर. अशा पद्धतीने आपण हा वर्ग समीकरणाचे अवयव पाडले. अशा पद्धतीने पाडायचे. फक्त दोन संख्या शोधायच्या व्यवस्थित आणि त्याच्यावरून कोणते चिन्ह द्यायचे ते ठरवायचं, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा ही कृती एक दिलेली आहे. मी एक वर्ग समीकरण आहे, माझे सामान्य रूप. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप तर सर्वांनाच माहिती आहे, ax². या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिणार मग, ax² + bx + c = 0. हे सामान्य रूप आहे. 3 आणि 4 ही माझी मुळे आहेत. माझ्या मुळांची बेरीज. आता मुळांची बेरीज जर करायची म्हटलं तर काय येईल, 3 आणि 4 यांची बेरीज केली तर किती येईल, 7, बरोबर. 7 लिहिलं. आणि मुळांचा गुणाकार बघा, 3 आणि 4चा गुणाकार करा, 3 चौक 12, राईट. आणि माझे समीकरण, मग आता हे समीकरण कसं तयार होईल सांगा बरं. समीकरण कसं तयार होईल, याच्यावरून x² मायनस हा 7x प्लस हा 12 = 0. अशा पद्धतीचे समीकरण तयार होईल. फक्त हे मार्क लिहायला व्यवस्थित लक्ष देऊन लिहा. तिथंच उत्तर आहे, तिथंच सगळं आहे. फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आणि त्याला दोन मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला जातो. खूप सोपं आहे. सामान्य रूप लक्षात ठेवा, ax² + bx + c = 0. पूर्ण कृती दिलेली असते, फक्त आपल्याला तिथं त्या व्हॅल्यू पुट करायच्या, बस. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, शेवटचं. x² + 2x - 9 = 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवण्याची दिलेली कृती पूर्ण करा. बघा कृती पूर्ण करा, बरेच प्रश्न विचारला जातो कोणत्या पद्धतीने. जे महत्त्वाचे आहेत ते दिलेले आहे, त्याची प्रॅक्टिस करा. फक्त व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये पुट करायच्या, बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाही ह्याच्यामध्ये. x² + 2x - 9 = 0 ची ax² + bx + c ची तुलना करू. a ची व्हॅल्यू समीकरणावरून 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू काय येणार -9. मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला b² -
4ac डेल्टाचा फॉर्म्युला माहिती b² - 4ac व्हॅल्यू पुट करा 2चा स्क्वेअर बीची व्हॅल्यू -4 एची व्हॅल्यू किती आहे बघा एची व्हॅल्यू इथं ऑलरेडी दिलेली 1 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे -9 मग 4 प्लस 2चा वर्ग 4 आहे प्लस किती येणार बघा इथं किती येणार पहा 4 एके 4 आणि 4 एके 4 4 9 36 आणि मायनस मायनस काय होईल प्लस मग 36 प्लस 4 14 आलं b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान आहेत बरोबर. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणाचे नातेवाईक मित्र बहीण भाऊ कोणाचा 10वीमध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. त्यांना एक्झाममध्ये ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 गुणांचे प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.